संकुलातील उपस्थित असलेले माझे सहकारी प्राध्यापक, साहेब प्राध्यापक, संचालक यांचं सुद्धा या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना, बौद्ध उपासक उपासिकांना यांना क्रांतीचा जय करतो. बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की पाली भाषा ही भारताची एकेकाळची प्राचीन भाषा होती, जी लोकव्यवहाराची आणि जनतेची व्यावहारिक भाषा होती. भारतात त्या काळामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक प्राकृत भाषेपैकी पाली भाषा ही एक प्रमुख भाषा होती, जिला मागधी म्हणून सुद्धा भाषा अभ्यासकांनी ओळख दिली होती. परंतु पुढे ती बुद्ध तत्वज्ञानाचे सिद्धांत सांगणारी, बुद्ध वचन म्हणून सांगणारी बौद्ध साहित्यातील पालन करत आलेली ती पाली म्हणून आज आपण तिचा अभ्यास करतो. पाली ती रखते ती पाली म्हणून ती आज प्रचलित आहे. पाली भाषा एक स्वतंत्र भाषा होती आणि आज ती आपले स्वतंत्र अस्तित्व आणि वैशिष्ट्य आपल्या या आज वर्तमानामध्ये पाली साहित्यातून, अनुपिटक साहित्यातून, त्रिपिटक साहित्यातून, पिटकोत्तर साहित्यातून, टीका साहित्यातून ते आपल्या समोर आज दिसून येते. या पाली साहित्याचा स्वतंत्र अंगाने, तिच्या शैलीने तिचा अभ्यास व्हावा, संशोधन व्हावं, प्राचीन भारतीय मूळ संस्कृतीचा अभ्यास होऊन तो पुन्हा नव्याने जगासमोर आणावा, या हेतूने 2019 या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पाली भाषा विभाग सुरू झाला. अर्थात हा विभाग सुरू करण्यामध्ये सोलापूर वासियांचा त्या ठिकाणी मोठा वाटा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या समोर बसलेले माननीय सरोदे साहेब आणि सर्वांच्या नावं या ठिकाणी मला घेणं अशक्य आहे. परंतु सोलापूरमध्ये जेव्हा पाली भाषा सुरू करण्याचा जनसामान्यातून विषय आला पुढे आणि तत्कालीन त्यावेळच्या कुलगुरू माननीय फडणवीस मॅडम यांनी 2018ला पाली विभाग सुरू करण्याचा मानस घेतला. आणि विशेष या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद होतो, 2019ला मार्च महिन्यामध्ये आपल्या सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आणि ते नामांतर झालं. त्याच्याही पुढे अजून एक मला इथे विशेष आनंदाने तुमच्या सर्वांची या ठिकाणी सांगू इच्छितो. नुकतंच आपण विद्यापीठामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा केला. त्याच 31 मेला विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आम्हाला प्रथमच कळालं की राजमाता अहिल्यादेवी या देखील पाली अभ्यासक होत्या. पाली भाषेचा त्यांचा अभ्यास झाला होता. आणि विशेष मला इथे पुन्हा सांगायचं आहे की ज्या वर्षी 2019ला अहिल्यादेवींचं नाव विद्यापीठाला मिळालं आणि त्याच वर्षी पाली विभाग विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आला. हा दूतशंकरा म्हणण्यासारखा योग किंवा एक अभिमानास्पद असलेला जो योग आहे तो आपल्या सर्वांसाठी, इव्हन सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव असलेलं आपलं सोलापूर विद्यापीठ, त्या सर्वांच्यासाठी पाली भाषेची संस्कृती, पाली भाषेचं वैशिष्ट्य, पाली भाषेचं महत्त्व सांगणारा हा विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ आहे असं मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. कारण या भागामध्ये तर या पाली भाषेचा अभ्यास फक्त एक अंगाने न होता त्याच्याकडे फक्त धार्मिक दृष्टीने पाहिले जातं. परंतु मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ज्याप्रमाणे नुसतं एकांगी अभ्यास न करता तो पूर्ण होणार नाही, तर पाली भाषा साहित्यातून प्राचीन भारतातील समाज व्यवस्था, सामाजिक जीवन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, मी धार्मिक म्हणणार नाही कारण आपल्या प्राचीन भारतामध्ये धर्म व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती. विचार व्यवस्था होती, विचार प्रणाली व्यवस्था होती. त्यामध्ये प्रामुख्याने बुद्ध विचार, महावीर विचार हे पुढे आलेले होते, वैदिक विचार हे पुढे आलेले होते. तिथे धर्म व्यवस्था किंवा धर्मसंस्थापक ही संस्कृतीच नव्हती. म्हणून धार्मिक अंगाने आपण वेगळ्या अर्थाने विचार करणार आहोत. संशोधन, भौगोलिक स्थिती, पर्यावरण अशा अनेक बाबींचे संशोधन आपल्याला पाली भाषा किंवा पाली साहित्यातून अभ्यासता येतं, उलगडता येतं. म्हणून आज हा पाली परिसंवादाचा आयोजन
या ठिकाणी करण्याचा मानस घेतलेला आहे. या परिसंवादाची कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थिती दाखवलं आणि आपणा सर्वांना पाली भाषा ही नव्याने अभ्यास करण्यासाठी म्हणून हा विचार या ठिकाणी मांडण्याचा हा प्रवास आहे. याच्यामध्ये आपण प्रथम सत्रामध्ये उद्घाटन आणि विचारवंतांचे मनोगत ऐकणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये भोजन झाल्यानंतर आपण पाली साहित्यामध्ये किंवा पाली भाषेचा अभ्यास करून आपलीच मुलं, लहान मुलं पाली भाषेतून एक छोटी नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे, जी सिद्धार्थ गौतमाला हंस लागलेला हंस देवदत्त आणि यांच्यामध्ये जो संवाद झाला होता ते आपल्याला गाणं माहित आहे, हंस हा गुणाचा. त्याचा पाली भाषेमध्ये या ठिकाणी दुपारी भोजनानंतरचा तो प्रहसन नाटिका या ठिकाणी होईल आणि दुपारी विचारवंतांचे माननीय पूज्य भंतेजींचं आपल्याला मार्गदर्शन लाभेल. तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद माननीय श्री विजयकुमार सुंबरे सर. प्रत्येक कार्यक्रमाला खास प्रकाश मिळतो जेव्हा अनुभव आणि ज्ञानाने परिपूर्ण सन्माननीय पाहुणे आपल्याला लाभतात. आज असेच व्यक्तिविशेष आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत, तसेच अध्यक्ष म्हणून देखील लाभलेले आहेत. या दोहोंचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय डॉक्टर उत्तम कांबळे सरांना. नमस्कार सर्वांना. सप्रेम देवी. पुण्यश्लोक अहिल्या देवगोळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर सर यांचा मी परिचय करून देत आहे आपल्याला. सरांचा BSc कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून BSc सर पूर्ण झाले. जून 1991 मध्ये टेक्नॉलॉजी टेक पदवी मुंबई विद्यापीठातून पुन्हा BSc केलं सर. आणि त्यानंतर रासायनिक तंत्रज्ञान MSc टेक पदवी मुंबई विद्यापीठातून ऑगस्ट 1994 मध्ये प्राप्त केली. त्यानंतर रासायनिक तंत्रज्ञानातील PhD टेक ही मे 1999 मध्ये मुंबई विद्यापीठातून सरांनी पूर्ण केला. त्यानंतर सरांचा शैक्षणिक सेवाकाळ असा आहे. डॉक्टर प्रकाश महानवर सरांनी अध्यापन कारकिर्दीची सुरुवात 5 नोव्हेंबर 1993 ते 19 एप्रिल 1998 या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान विभागातील पॉलिमर व सरफेस इंजिनिअरिंग विभागात व्याख्याते म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर 20 एप्रिल 1998 ते 19 एप्रिल 2006 या कालावधीमध्ये संपर्क विभाग पॉलिमर सरफेस इंजिनिअरिंग UTCT येथे पॉलिमर तंत्रज्ञान विभागामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पार पाडलेलं आहे. यानंतर 21 एप्रिल 2021 ते 2023 या कालावधीमध्ये ICT माटुंगा मुंबई येथे वरिष्ठ सिनियर प्रोफेसर म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर संशोधन व प्रकाशने डॉक्टर प्रकाश महानवर सर यांनी आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 120हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर सरांचे भारतीय पेटेंट 6 मंजूर आहेत, त्यापैकी 2 लागू झालेले आहेत. संशोधन व मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. महानवर सरांनी PhD 24 संशोधक 92 विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेट 2 विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सन्मान व पुरस्कार प्राप्त अशा पद्धतीने सरांना झालेले आहेत. सन 2015 मध्ये महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे फेलोशिप सन्मान सरांना मिळाला. 2020 मध्ये द कलर सोसायटी कडून फेलो पदाचा सन्मान सरांना मिळालेला आहे. 2020 मध्ये इंडियन केमिकल सोसायटी तर्फे फेलोशिप बहाल करण्यात आलेली आहे. UGC BSR मिड करिअर अवॉर्ड ग्रँट अंतर्गत 2021 ते 2023 या कालावधीमध्ये विज्ञान शाखेतील अध्यापकांसाठी UGC NAAC तर्फे विशेष निधी प्राप्त सरांना झालेला आहे. सर याचबरोबर सरांचा पुढे परिचय असा आहे की औद्योगिक सल्लागार म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे.
प्राध्यापक डॉक्टर महानवर सर यांनी 8 पेक्षा अधिक औद्योगिक कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून कार्य केलेलं आहे. त्यामध्ये एशियन पेंट्स आहे, नेरोलॅक आहे, फिनोलेक्स आहे, BSNL आहे, अशा अनेक कंपन्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांची संलग्नता. सर डॉक्टर प्रकाश महानवर सर हे इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूट, सोसायटी ऑफ पॉलिमर सायन्स, द कलर सोसायटी आणि सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांचे अजीव सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. संपूर्ण शैक्षणिक, संशोधनात्मक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे डॉक्टर महानवर सर यांचे नाव रासायनिक तंत्रज्ञान व पॉलिमर विज्ञान क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते. सध्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून यशस्वीपणे कर्तव्य पार पाडत आहेत. अशा पद्धतीने सरांचा मी इथं अल्पसा परिचय दिलेला आहे. हा परिचय जवळपास 15 ते 20 पानांचा आहे. त्यात मी शॉर्ट करून हा परिचय घेतलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाला सलाम करतो. आणि त्यानंतर दुसरे वक्ते जे आहेत वसा आणि वारसा सामाजिक बांधिलकीचा. सरांचं शिक्षण माननीय चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर सरांचे शिक्षण BCom LLB झालेलं आहे. संघटनात्मक प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी संचालक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सध्या ते संचालक आहेत. संस्थापक अथर्व गारमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मिरज, अथर्व गारमेंट प्रायव्हेट लिमिटेड जत, अथर्व मल्टीपर्पज अर्बन इंडिया निधी बँक लिमिटेड मिरज, अथर्व हायटेक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मिरज अँड CR सांगलीकर फाउंडेशन मिरज, अथर्व पॅटसन स्पोर्ट्स अकॅडमी, अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट आणि मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगळगाव. शैक्षणिक बांधिलकी दहाणमदेवी शिक्षण प्रसारक मंडळ जत, सांगली जिल्हा दलित समाज शिक्षण प्रसारक मंडळ, अथर्व चंद्रकांत सांगलीकर विद्यालय कनिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय गुगळगाव तालुका जत, न्यू इंग्लिश स्कूल बसरगी जत, न्यू इंग्लिश स्कूल वज्रवाड जत, अथर्व इंग्लिश मीडियम स्कूल जत. आणि त्याचबरोबर विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे मिरज येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वविक्रमी संस्मरणीय रांगोळी रेखाटन, गुगळगाव तालुका जत येथे 20 एकरामध्ये क्षेत्रामध्ये भव्य धम्मभूमीचे उभारणी करून असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज उद्घाटक म्हणून लावलेले आहे. त्या उद्घाटनासाठी परिचय संपवतो. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद माननीय डॉक्टर उत्तम कांबळे सर. आता वेळ झालेली आहे मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्याची. ज्यांच्या विचारांचे तेज, ज्ञानाची खोली आणि सेवाभावाची ऊब आजच्या पिढीला दिशा दाखवत आहे, ज्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला आहे, अशा तेजांकित मान्यवरांचा यथोचित सत्कार आपण आयोजकांच्या वतीने करणार आहोत. मी त्यांना विनंती करते की या सत्काराचा त्यांनी आमच्या कृतज्ञतेचा स्वीकार करावा. सर्वप्रथम आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवर सरांना विनंती करते की त्यांनी पूज्य पदंत डॉक्टर यश काशपाण महाथेरो यांचं या प्रसंगी स्वागत करावं. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रमातून ज्यांनी समाजमन घडवले आहे, धम्मजागृती निर्माण करणारे ते एक अग्रणी बौद्धाचार्य आहेत. समाज प्रबोधन, मानवता आणि धम्म विकासासाठी कार्यरत असलेले पूज्य पदंत डॉक्टर यश काशपाण महाथेरो, त्यांची वाणी शांततेचा संदेश देते आणि त्यांचे अस्तित्वच करुणेचा झरा वाटतो. त्यांचं आयोजकांच्या वतीने मनस्वी स्वागत. यानंतर मी पुनश्च विनंती करते आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवर सरांना की त्यांनी आजचे आपले जे उद्घाटक आहेत त्यांचं देखील या प्रसंगी स्वागत करावं. माननीय श्री चंद्रकांत सांगलीकर संस्थापक अध्यक्ष अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड यांचं देखील या प्रसंगी आदरणीय कुलगुरू महोदयांनी स्वागत करावं. माननीय सांगलीकर सर यांनी शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या कार्यातून परिवर्तन घडवण्याची ताकद प्राप्त होते. गरजूंना मदतीचा हात देत त्यांनी सेवा हेच धर्म मानून कार्य केले आहे. सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा संगम असलेले व्यक्तिमत्व माननीय श्री चंद्रकांत सांगलीकर सर, आपण आजच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून येथे उपस्थित आहात. आम्हाला अतिव आनंद होत आहे. धन्यवाद. मी आदरणीय कुलगुरू महोदयांना मनुष्य करते. त्यांनी आज आपल्याला जे तज्ञ व्याख्याते लाभलेले आहेत त्यांचे देखील या प्रसंगी स्वागत करावे. आज आपल्याला लाभलेले तज्ञ व्याख्याते माननीय डॉक्टर विजय मोहिते, सिद्धार्थ कॉलेज मुंबई, ओघवती वाणी आणि सिद्धहस्त लेखणीने ज्ञानदीप प्रज्वलित करणारे असे माननीय डॉक्टर विजय मोहिते, प्रेरणादायी आणि तेजस्वी असं समाजनिष्ठ व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर विजय मोहितेजी यांच्या व्याख्यानाचा लाभ आपल्याला पुढील सत्रामध्ये होणार आहे. यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनस्वी स्वागत. यानंतर माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय श्री राजाभाऊ सर्वदेजी यांचे या प्रसंगी स्वागत करावं. माननीय श्री राजाभाऊ सर्वदेजी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रकाश महानवार सर यांचे या प्रसंगी स्वागत करावं. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनाची वाढ आणि समाजाभिमुख उपक्रम या तिन्ही गोष्टींवर भर देणारे प्रज्ञावंत व्यक्तिमत्व विद्यापीठासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा जो प्रगल्भ आणि सशक्त विचार मांडला आहे तो निश्चितच अनुकरणीय आहे. विद्येच्या माहेरघराचे प्रधान, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगल्भ विचारवंत यांचं आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण स्वागत करतोय. यानंतर माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना विनंती की त्यांनी माननीय श्री राजाभाऊजी सर्वदे यांचं या प्रसंगी स्वागत करावं. माननीय श्री राजाभाऊ सर्वदे यांनी आंबेडकरी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार व्यापक करण्यासाठी सदैव कष्ट घेतले आहे. सामाजिक समतेच्या मूल्यांची जपवणूक करण्यासाठी त्यांचे कार्य अत्यंत मूल्यवान आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आपण स्वागत करतोय. यानंतर माननीय श्री विजयकुमार झुंबरे सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांचं या प्रसंगी स्वागत करावं. दूरदृष्टी संपन्न व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. आंबेडकरी विचारसरणीच्या बौद्धिक चळवळीत त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे असे माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर्वच मान्यवरांचे इथे आयोजकांच्या वतीने मनस्वी स्वागत. यानंतर डॉक्टर जीवक बुद्धिस्ट मेडिकल सायन्स अँड रिसर्च काउन्सिल तर्फे तथागतांची मूर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाली विभागास भेट देण्यात येत आहे. मी डॉक्टर जीवक बुद्धिस्ट मेडिकल सायन्स अँड रिसर्च काउन्सिलचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मंचावरती आमंत्रित करते. माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाली विभागास तथागतांची मूर्ती येथे भेट वस्तू म्हणून देण्यात येत आहे. याचा आदरणीय कुलगुरू महोदयांनी आणि संकुलाच्या संचालकांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. समवेत या विभागात सक्रियरित्या कार्यरत असलेले धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण वळतोय मनोगतांकडे. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेले शब्द तेच असतात खऱ्या अर्थाने विचारांचे बीज. आपले मनोगत व्यक्त करणार आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर. त्यांना मी विनंती करते त्यांनी आपले विचार मांडावे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने पाली भाषा परिसंवादाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विद्यापीठाचे आदरणीय गुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले विशेष उपस्थिती पूज्य डॉक्टर सदंत यशराव काश्यपाय महाथेरो जयसिंगपूर सांगली, या परिसंवादाचे उद्घाटक चंद्रकांत सांगलीकर सर, ज्यांचं विशेष व्याख्यानाचं आयोजन आम्ही केलेलं आहे ते सिद्धार्थ कॉलेज मुंबईचे डॉक्टर विजय गिट्टे, व्यासपीठावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सर्वदे, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे ते भाषा व वाङ्मय संकुलातील पाली भाषा विभागातील माझे सहकारी डॉक्टर उत्तम कांबळे, श्री आयुष्मान विजय उमरे, या सभागृहात उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र डॉक्टर भागवत कोळेकर सर, इतर सर्व सन्माननीय सदस्य, भाषा व वाङ्मय संकुलातील माझे सर्व सहकारी शिक्षक, सोलापुरातून फार मोठ्या संख्येनं या परिसंवादात उपस्थित असलेले सर्व सन्मानित नागरिक, आपणा सर्वांचं या भाषा व वाङ्मय संकुल आणि पाली भाषा विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीनं मी सुरुवातीलाच स्वागत करतो. आपल्या याची कल्पना आहे किंवा झुंबरे सरांनी जे त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये असावं, सुरू करावं, आणि त्या माध्यमातून मागील 7-8 वर्ष त्यांनी त्याचे प्रयत्न केलेले आहेत. मला वाटतं फडणवीस साहेबांच्या काळापासून ते प्रयत्न सुरू होते आणि निधीचा जो काही विषय आहे तो फार मोठा उपस्थित झालेला होता. आता हा विषय जो आहे तो मी विद्यापीठात अनेक वेळा बोललेला आहे, परंतु हा क्राऊड जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि आपल्याला या अध्यासनाची सुरुवात कशी झाली, का झाली याच्याविषयी माहिती असणं हे गरजेचं आहे असं मी समजतो. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठामध्ये 2 अध्यासनं आहेत, जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन आहे आणि महात्मा बसवेश्वर अध्यासन, ज्यांना शासनाने निधी दिलेला आहे आणि ज्याचे संचालक म्हणून डॉक्टर कोळेकर सर काम करतात. त्याच्या व्यतिरिक्त 3 अशी अध्यासनं आहेत की जी 3 अध्यासनं विद्यापीठाच्या निधीतून चालतात. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, अण्णाभाऊ साठे अध्यासन आणि छत्रपती संभाजी महाराज अध्यासन. हे तिन्ही अध्यासनाची जी काही मागणी म्हणा किंवा त्याचं जे काय एक रेटा असं म्हणतो आपण, तो माननीय राजाभाऊंनी मागील 7-8 वर्षापासून लावला विद्यापीठामध्ये आणि त्याचं जे काही मूळ स्वरूप आहे ते ज्यावेळेस आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकाश महानवर सर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जॉईन झाले त्यावेळेस ते जाहीर केले की ह्या तिन्ही अध्यासनाला विद्यापीठाच्या निधीतून आपण सुरू करू. जे काही काम आहे ते काम विद्यापीठाच्या निधीतून होईल आणि ते काम आपण सुरू करायला हरकत नाही, अशा प्रकारची घोषणा विद्यापीठाच्या सिनेटमध्ये झाली आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्षात ह्या तिन्ही अध्यासनाचं जे काही काम आहे ते विद्यापीठाच्या निधीतून चालतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची प्रत्यक्ष जे पहिला जो काही कार्यक्रम झाला तो 26 जानेवारी रोजी झाला, ज्या दिवशी भारतीय संविधानाची 75 वर्ष पूर्ती झाली होती आणि त्या निमित्तानं आम्ही एक व्याख्यान जे आहे ते विद्यापीठाच्या सभागृहामध्ये घेतलेलं होतं. त्यानंतर 12 एप्रिल रोजी ज्यावेळेस महात्मा फुले यांची जयंती असते त्यावेळेस महात्मा फुले जयंती आणि बाबासाहेब आंबेडकरची जयंती असा एक जयंती महोत्सवच्या स्वरूपात एक राज्यस्तरीय परिसंवाद घ्यावा अशा प्रकारची भूमिका माझी आणि राजभवनची होती आणि तो परिसंवाद 12 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये फार मोठ्या संख्येनं, याच्यापेक्षा जास्त कदाचित एवढ्या मोठ्या संख्येनं तोही परिसंवाद पार पाडला. त्याच्यामध्ये किशोर बेटकाळ असतील किंवा उमेश बगाडे असतील, प्रकाश पवार असतील, असे अनेक मान्यवर जे आहेत ते मान्यवर त्या परिसंवादामध्ये आपलं बौद्धिक मेजवानी जी आहे तिने दिलेली होती आणि त्याचा अनेक चांगल्या पद्धतीचा विचार मीडियामध्ये आणि विद्यापीठाच्या एकूणच परिसरामध्ये झालेला होता. हे करत असताना आम्ही असे विचार करत होतो की अध्यासन हे केवळ विद्यापीठाच्याच त्या कार्यकक्षेमध्ये काम न करता अध्यासनाला जर का मोठी उंची प्राप्त करून द्यायची असेल तर ते अध्यासनं समाजामध्ये शहरामध्ये जाऊन त्यांनी काम करणं हे गरजेचं आहे असं मला नेहमी वाटायचं. आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस 1-2 महिन्यापूर्वी झुंबरे सर आणि उत्तम कांबळे सर ज्यावेळेस आमच्याकडे प्रस्ताव असे घेऊन आले की आम्हाला पाली भाषाविषयी परिसंवाद आयोजित करायचा आहे, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कारण मला संधी जी आहे ती कशी शोधायची किंवा कसं ते कॅच करायचं मला थोडंसं चांगलं जमतं. त्यावेळेस मला मी असा विचार केला की हा जो काय परिसंवाद आहे तो मग हा परिसंवाद आपण आपल्या विद्यापीठात न घेता आपण गावात घेऊ आणि त्याला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि मग आपले जे काय आजी माझे जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी मिळून आपण असं मोठ्या
प्रमाणात मोठ्या स्केलला आपण ते करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली, कुठला हॉल घ्यायचा कुठला घ्यायचा नाही, किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम्स मग थोडेसे येऊ लागले मध्ये. 2-3 बैठका ज्या आहेत ते माझ्या आणि राजभवनच्या अध्यक्षतेखाली आणि जे काही आजी माझी विद्यार्थी आहेत त्यांच्या समवेत झाल्या आणि शेवटी असं ठरलं की आज रोजी या सभागृहामध्ये हे व्याख्यान किंवा हे जे काय परिसंवाद आहे तो घ्यायचा. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो गुरुसर की अध्यासनातर्फे जरी हा परिसंवाद असला तरी सुद्धा फार मोठा निधी जो आहे तो निधी या आजी माझी पाली विभागाच्या विद्यार्थ्यांनी या आणि अगदी लाखो रुपयाचा निधी जमा केलेला आहे. आणि तो परिसंवादाच्या निमित्तानं हा जो काही दिवसभर जो काही खर्च चालणार आहे, मग सभागृहाचं भाडं असेल, जेवण असेल, अजून अनेक गोष्टी असतात ज्यावेळेस आपण उपक्रम हे घेत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो आहे तो या अध्यासनाचा आहे आणि फार मोठा वाटा जो आहे तो आजी माझी विद्यार्थी पाली विभागाचा आहे हे सांगणं हे गरजेचं आहे. अध्यासन जे आहेत हे बौद्धिक केंद्र असतात. ज्या व्यक्तीच्या नावानं ते चालतात त्या व्यक्तीचं काम, त्यांनी जे काही आयुष्यभर जे काही काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर यावं आणि लोकांच्या मध्ये जागृती व्हावी, लोकांचा जो काही इंटेलेक्च्युअल जे काही डेव्हलपमेंट्स आहेत ते व्हावेत आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं समाज जागृतीचं जे काय काम आहे ते काम या माध्यमातून व्हावं हा हेतू त्या पाठीमागे असतो. त्याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे आम्ही म्हणजे ज्यावेळेस अध्यासनाची सुरुवात किंवा अध्यासन कसं चालवायचं वगैरे मी आणि राजाभाऊ किंवा ते या सभागृहामध्ये काही अध्यासनाचे सन्मानित सदस्य सुद्धा उपस्थित आहेत. मग ते दुबेरे सर असतील किंवा अजून काही सन्मानित सदस्य जे आहेत ते त्या सभागृहामध्ये आहेत. ज्यावेळेस आम्ही असं प्लॅन केलाय की हे कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं, त्यावेळेस मग एक वार्षिक आराखडा जो आहे तो या अध्यासनाचा तयार झालेला आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांची जी काही रायटिंग आणि स्पीचेस जी काही जेवढे म्हणून खंड आहेत ते सर्व खंड अध्यासनाला मला वाटतं एम.आर. कांबळे सरांनी भेट दिली आहे. अशा पद्धतीचं जे काही काम आहे ते मागील 4-5 महिन्यापासून या अध्यासनाचं अतिशय प्रॉमिसिंग पद्धतीनं ते पुढे सुरू आहे. आम्ही काही भविष्यकालीन योजना ज्या आहेत याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे अध्यासन हे केवळ नुसतं एखादं लेक्चर घेऊन चालणार नाही किंवा एखादा परिसंवाद घेऊन चालणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं राष्ट्रीय असतील किंवा आंतरराष्ट्रीय चर्चासत्र असतील किंवा परिसंवाद असतील किंवा अजून वेगवेगळे कॉन्फरन्सेस असतील, हे कसे करायचे याचं जे काही प्लॅनिंग आहे ते आम्ही करतोय. साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे आणि पुन्हा जोडून मग PM उषा असे एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स किंवा सेमिनार या सोलापूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहामध्ये घेण्याचं नियोजन जे आहे ते आम्ही करत आहोत. याच्यामध्ये काही संशोधन प्रकल्प जे आहेत ते सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. आता त्याची जी काय मांडणी म्हणा किंवा त्याची जी काय सविस्तर डिटेलिंग जे आहे ते मी करत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही विचार असे काही असतील की जे याच्याविषयी फारशी चर्चा जी आहे ती समाजामध्ये झालेली नाही, देशामध्ये झालेली नाही, त्याच्याविषयी संशोधन प्रकल्प करून ते पुस्तक स्वरूपात कशा पद्धतीने आणता येतील, ते प्रकाशित कसे करता येतील याच्याविषयीचा सिरियस विचार जो आहे तो या पुढील काळामध्ये आम्ही करू. मोनोग्राफ्स असतील किंवा आर्टिकल्स असतील, पुस्तक प्रकाशन असतील ते सुद्धा, कारण बाबासाहेब म्हणले की पुस्तकाशिवाय बाबासाहेब अपूर्ण आहे. त्यामुळं पुस्तक प्रकाशन असतील किंवा अजून अनेक मोठमोठ्या जे काही इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज असतील ते या अध्यासनाच्या मार्फत भविष्यामध्ये होत राहतील याची मी ग्वाही देतो. चांगली गोष्ट एक मध्यंतरीच्या काळामध्ये घडली या अध्यासनाला अनुसरूनच. ज्यावेळेस मला वाटतं मी एका काहीतरी युनिव्हर्सिटीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो आणि त्यावेळेस मग कुलगुरू सरांचा मला फोन आला की सर असं आपल्याला एक अध्यासन म्हणजे सेंटर बनवायचं आहे आणि त्या सेंटरचं नाव मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट या नावानं ते सेंटर जे आहे ते विद्यापीठामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही घेतोय. तुम्हाला अजून कोण सदस्य लागतील सांगा. मी लगेच कोळेकर सरांचं नाव घेतलं. अजून एक आमचे शिक्षक आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि साधारणपणे 155 कोटीचा प्रस्ताव जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च सोशल या 155 कोटीचा प्रस्ताव जो आहे तो विद्यापीठाला आम्ही सादर केलेला आहे. मागील 1-1.5 महिन्यापूर्वी अकॅडमिक काउन्सिलची बैठक झाली. त्या अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीमध्ये तो त्या सेंटरला मान्यता देण्यात आली. मला असं समजतंय की उद्या होणाऱ्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये तो सेंटरचा प्रस्ताव जो आहे तो आहे आणि मला खात्री आहे की तो सहजपणे पास होईल. जर का या सगळ्या 155 कोटीचा प्रस्ताव आणि त्याच्यामध्ये मग किती निधी जास्तीत जास्त उपलब्ध करून आणायचा याची संपूर्ण जबाबदारी आम्ही माननीय राजाभाऊ सरदे यांच्याकडे सोपवलेली आहे. मोठ्या प्रमाणात ते त्या गोष्टी करतील आणि मोठा निधी जो आहे तो उपलब्ध करून आपल्या विद्यापीठामध्ये हे सेंटर जे आहे ते भविष्यात सुरू होईल.
या सेंटरमध्ये अनेक कोर्सेस आहेत, अनेक पोझिशन्स आहेत, नवीन बिल्डिंग आहे. या सगळ्या जर का सुदैवाने जर का अशा तसं का ते मान्य झालं तर कदाचित आपल्या विद्यापीठाला एक भूषण असं सेंटर, रिसर्च सेंटर जे आहे, इंटरनॅशनल सेंटर जे आहे ते भविष्यामध्ये येईल आणि त्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य जे आहे किंवा त्यांचे जे काही जेवढे म्हणून काय कामं आहेत ते सर्व कामं भविष्यात आपल्याला पूर्ण करता येतील. हे सर्व सांगण्याचा हेतू हा की आपण सर्वजण आंबेडकर अनुयायी आहात किंवा त्या प्रकारचे विचार करणारे आपण लोक आहात. त्यामुळे आपल्या समोर विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या अध्यासनाविषयी काय सुरू आहे हे आपल्याला माहिती असणं या निमित्तानं ते गरजेचं आहे आणि हे सांगणं समन्वयक म्हणून ही माझी जबाबदारी आहे असं मानतो. पुन्हा एकदा या परिसंवादाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर. परिवर्तनवादी संस्कारांचा दीप ज्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे नेवत असतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष आदरणीय श्री राजाभाऊ सरवदेजी यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. सर्वांना सविनय जय भीम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सोलापूर, पाली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज निर्मळ कुमार फडकुले या सभागृहामध्ये पाली भाषेचा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. या परिसंवादाचे सन्माननीय प्रमुख अतिथी पूज्यवंते डॉक्टर यश काश्यपायन महादेव, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय चंद्रकांत सांगलीकर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोहिते सर, कार्यक्रमाचे संयोजक झुमरे सर, कांबळे सर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक की ज्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा अध्यासन केंद्र असेल, पाली भाषा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याची भूमिका साधणारे विद्यापीठाचे संचालक आणि समन्वयक डॉक्टर गौतम कांबळे सर, उपस्थित सर्व विचारमंच बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर पाली भाषा ही गौतम बुद्धाच्या कालीन भाषा आहे. 2600 वर्षापूर्वी या भाषेचा सुरुवात झाली, परंतु सोलापूर शहरामध्ये ही भाषा असावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. कारण सोलापुरात जसा शिवाजी विद्यापीठाला जोडलेला भाग होता, सोलापुरानंतर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं, परंतु शिवाजी विद्यापीठामध्ये हा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, ही भाषा तिथं सुरू झाली. परंतु 2004ला सोलापूरमध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हापासून पाली भाषा सुरू करावी असा प्रयत्न या ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी लातूरचे सोनवणे सर होते, ते मेडिकल कॉलेजमध्ये याचे आठवड्यातून एक दिवस दर रविवारी येऊन हे क्लास घेत होते. परंतु म्हणावं तसा त्यांना प्रतिसाद मिळाला, विद्यार्थी मोजकेच होते. आणि मग समाजामध्ये जयंती उत्सव असतील, समाजाचे कार्यक्रम असतील, अशा ठिकाणी पाली भाषा विद्यापीठामध्ये असावे अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली, निवेदनं दिली त्या काळामध्ये. परंतु 2017ला ज्या वेळेस सोलापूर विद्यापीठामध्ये सिनेटच्या निवडणुका झाल्या, त्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी सुरुवातीला उमेदवार उभे राहिलो. 2017ला प्रचंड मताने, जवळजवळ 3,500 मताने मी त्या ठिकाणी सिनेटला विजयी झालो. आणि 2017 ते 22 हा पहिला 5 वर्षाचा सिनेटच्या कालखंडामध्ये मग सिनेट म्हणजे विषय मांडायचा. 2018 साली तत्कालीन कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या काळामध्ये हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला पाली भाषेचा. पाली बरोबर इतर भाषा होत्या, कन्नड होता, संस्कृत होती, आदमाग्नी होती. ह्या सगळ्या भाषेच्या प्रस्तावाला
2018 साली विद्यापीठाच्या सिनेटमध्ये मान्यता मिळाली आणि जवळजवळ 1 वर्षभर मग या सिनेटच्या मान्यतेनंतर मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये याला मान्यता मिळावी यासाठी हा प्रस्ताव मॅनेजमेंट काउन्सिलकडे गेला. 2018ला मॅनेजमेंट काउन्सिलच्या सभागृहामध्ये या पाली भाषेला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. त्याच्यासोबत 34 कोर्सेस होते. या 34 कोर्सेसला मान्यता मिळाली. 2018ला मान्यता मिळाल्यानंतर 2019ला खऱ्या अर्थानं याची सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यार्थ्याच्या फीवर पाली भाषेचा वर्ग सुरू करायचा निर्णय झाला, परंतु 3 वर्ष व्यवस्थित चाललं 22 पर्यंत. 23-24ला म्हणजे ज्यावेळेस 24ला महानवर सर आल्यानंतर या कुलगुरूंनी महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न केला. ऑलरेडी प्रस्ताव दाखलच होते, त्याचा पाठपुरावा केला आणि चालू वर्षापासून पाली भाषेच्या विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप आणि ट्युशन फी हे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मंजूर केली. आणि या जवळजवळ 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाली भाषेचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी तयार. पाली भाषेच्या वर्गासाठी कायम शिक्षक असावा हा प्रस्ताव सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे गेला. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री यांना 2 वेळा आम्ही प्रत्यक्ष भेटून सांगितलं. गेल्या 31 तारखेला ते विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आल्यावर सुद्धा मी स्वतः सरांना विनंती केली उच्च शिक्षण मंत्र्यांना की दादा या पाली भाषेच्या शिक्षकांना तुम्ही मान्यता द्या. दादांनी मान्यता देण्याचं कबूल केलंय. बघूया आता कुलगुरूच्या माध्यमातून ती मान्यता लवकर आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि जे पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची महत्वाची मागणी आहे की PhDचा कोर्स या ठिकाणी चालू. निश्चितच या संदर्भात मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये हा विषय येईल. कुलगुरू त्याला मान्यता देतील आणि एकदा का मॅनेजमेंट काउन्सिलची मान्यता मिळाल्यानंतर हा कोर्स करायला कारण आता पाली भाषा जागतिक कीर्तीची भाषा झाली. भारत सरकारने त्याला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला आहे, अभिजात भाषेचा. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पाली भाषा ही आता प्रमुख भाषा झालेली आहे. तेव्हा निश्चितच मी तुम्हाला आश्वासित करतोय की PhDचा साठी आपण कुलगुरूच्या उपस्थितीमध्ये सांगतोय की आपण प्रयत्न करून PhD सुरू करण्याचा आपण या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी सरांनी उल्लेख केला कांबळे सरांनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरचा. या स्टडी सेंटरसाठी जवळजवळ 2 वर्ष प्रयत्न करत होते. सगळा प्रस्ताव तयार झाला, अकॅडमिक काउन्सिलने त्याला मंजुरी दिली आणि उद्या होणाऱ्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीमध्ये हा विषय आहे. निश्चितच सर्व सदस्य या विषयाला मंजुरी देतील आणि मला कुलगुरूंनी माझ्यावर जबाबदारी टाकली की हा 155 कोटीचा निधी आपण तुम्ही भारत सरकारकडून. मी सभागृहाला आणि सरांना आश्वासित करतोय मी एक चळवळीतील कार्यकर्ता आहे. जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून हा निधी आणण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये तुमचंही योगदान असेल, विद्यापीठाचं योगदान असेल. आपल्या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतोय. आणि पाली भाषेला परत एकदा नवचैतन्य मिळण्याची भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल. सरांनी या ठिकाणी सांगितलं की नोव्हेंबर-डिसेंबर हे इंटरनॅशनल पाली भाषेचं सेमिनार विद्यापीठामध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तोही प्रयत्न आम्ही करतोय. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळेल हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतोय. आणि जुमरे सर आणि कांबळे सरांनी जे हे प्रयत्न केलेत या प्रयत्नाला माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय श्री राजाभाऊ सरवदेजी. अनुभवांच्या प्रकाशाने आणि मौलिक विचारांनी उपस्थितांना प्रेरित करण्यासाठी उद्घाटनपर भाषणाकरता अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रकांतजी सांगलीकर यांना मी आमंत्रित करते. आज उपस्थित प्रथम मी सोलापूरकरांचा स्वागत मी करतो. कारण की एक नवीन भाषा पाली भाषेबद्दल इतके लोक उत्सुक असतील किंवा इंटरेस्टेड इथं उपस्थित आहात
त्याबद्दल पण तुम्ही सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. कारण आमच्यासारख्या माणसाला की अजूनही पाली भाषा असायला पाहिजे का नसायला पाहिजे ह्या द्विधामध्ये तिथेच आम्ही जगतो अजूनही. आणि तुम्ही त्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं येऊन विद्यापीठ चालू झाल्याबरोबर पाली भाषेचा अभ्यासक्रम चालू केलाय. आता इथं कुलगुरू साहेब पण आहेत. साहेब, मी माझ्या 2 शब्द बोलण्याच्या अगोदर एक आणखी रिक्वेस्ट करतो. आता जे युनिव्हर्सिटी लेवलला चालू आहे पाली भाषा, त्यापेक्षा बेस पासून काय करता येईल का बघा. प्राथमिक पासून जर एक तर तुम्ही पाली शिका म्हणण्याची वेळच येणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही राजाभाऊ आणि तुम्ही मिळून करत असाल तर नक्की होईल. आणि राजाभाऊ सत्ताधारी आहे, नक्की घडून आणतील आणि हे सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी बोलणारा कमी आहे, करणारा माणूस आहे. जेवढं जमेल तेवढं करत असतो, बोलणं फार कमी असतं. त्यामुळे ओघडधोड बोलणार मी. का बोलायचं, मी आज इथं आलो होतो ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी नाही. ऐकायचं म्हणजे काय, पाली भाषेमध्ये. आता बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांचं वाचलेलं आहे की पाली भाषेमध्ये तुम्ही लोक त्रिपिटक वगैरे वाचला असेल, त्रिपिटकामधनं काहीतरी नवीन काहीतरी आम्हाला कळेल. काय होतं की कुणाबरोबर कुणी भेटल्यानंतर आम्ही चर्चा करत असतो. प्रत्येक गोष्ट वाचनाने होत नाही, रीडिंग जमत नाही. अजूनही आपण लोक पोटा पाण्यासाठी जगत आहोत. त्यातून वेळ काढून जर आपल्याला स्पेशली करणं म्हणजे शक्य नाही. त्यासाठी कुठेतरी बसमध्ये असू दे, कुठे आपण ट्रेनमध्ये बसू दे, कुठे असताना चर्चे जे होत असतील, ज्यांनी वाचलेलं असेल तो चर्चा करत असेल, ते ऐकण्याचं पण आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच गोष्टीमधनं गौतम बुद्धांनी आपल्याला काय सांगितलं की बा दुःखाचं कारण तृष्ण आहे. पण मला आणखीन एक कळालं की तृष्ण नाही म्हणे. पहिल्या ते म्हणायचे की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे म्हणायचे. पण तृष्णेपर्यंत कसे पोहोचले हे लिंक लावायचे काम पाली भाषेमध्ये जी पारंगत आहात, जे तुम्ही लोकांनी आम्हाला सांगणं जरुरी आहे. याचा अर्थ आता ह्या वयात येऊन आम्ही पाली भाषे 2 वर्ष जर शिकलो तर पाली भाषा शिकून सर्व वाचता येणार नाही. मला तर असं वाटतं. 5वी पासून इंग्लिश सब्जेक्ट आहे, आम्ही PhD केलंय पण अजून इंग्लिश बोलता येत नाही. सत्य परिस्थिती आहे. म्हणजे प्रॅक्टिकल स्वीकारलं पाहिजे आपण. मग याच्यावर पाली शिकायला पाहिजे का, ठीक आहे ना, तेवढं सह्यापुरतं म्हणतो ना आपण, सही करण्यापुरतं शिक्षण घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने पाली तुम्ही जर पहिल्यापासूनच मुलांना शिकवलं तर शेवटपर्यंत मुलगा आल्यानंतर तो पालीतने PhD झाला, त्यामध्ये काय रिसर्च करेल आणि त्रिपिटकामध्ये असलेलं सर्व काय सत्य आहे का असत्य आहे किंवा ही बरोबर आणि ही चूक म्हणायचं कुणाला विचारायचं आम्ही. मी प्रत्येक ठिकाणी जिथं जातो, कितीही पंथीचे असू दे, कितीही मोठे जर लोक असतील, अजूनही अधिकारवाणीने बोलणारे आजपर्यंत मला म्हणजे माझ्या या लाईफमध्ये धर्माच्या लाईफ मी 20-22 वर्षापासून करतो, एकही माणूस अधिकारवाणीने सांगणारा भेटलेला नाही. हे दुर्दैव म्हणायचं काय म्हणायचं. म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर एक अधिकाऱ्याने असंच असायला पाहिजे, असंच असायला कोणी सांगतच नाही. म्हणजे एका 2 मीटर ह्याच्यामध्ये की मूर्ती पूजा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, अगरबत्ती लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे, मेणबत्ती लावायला नाही पाहिजे. म्हणजे इथून अजूनही बेसमध्ये अडकलो आपण. ह्यातून जर बाहेर पडल्यावर पुढचं आपल्याला दिसणार आहे हे कोणाकडे शिकायचं, आम्ही कोणाकडे जायचं. ह्या गोष्टी कुठेतरी मिळत असेल, काही करत असेल तर आम्ही असं फिरत असतो. कुठेही मराठवाडा, विदर्भ सगळं झालंय. मला पूर्वी वाटत होतं पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ आहे, राजा हो ह्याच्याच बाबतीत, धर्माच्या बाबतीमध्ये आपल्यापेक्षा फार मोठे दुष्काळ बरं का तिकडे. नाव झालंय त्यांचं फक्त. का म्हणतो मी एवढा अधिकारवाण्याने, नको त्या गोष्टीकडे चालू आहे. ज्या गोष्टी धर्मामध्ये असायला पाहिजे, धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे ते सोडूनच आपण करायला लागलो. म्हणजे अजूनही आपण हिंदू धर्म सोडलेला नाही. हिंदू धर्म अजूनही आपण हिंदू धर्मातले 90% पाळतो, फक्त धर्मातला 10%च पाळतो आपण. कुठे गेले की भारत अगरबत्ती हे लावलं, 23-25 झालं की झालं, बुद्धिस्ट झालो आपण. कसं शक्य आहे? पाळतो का आपण? विचारात आहे का आपण? नाहीच आहे. यासाठी काय करायला पाहिजे, आता जे मुलं आहेत त्यांनी शिकवलं. आता आपल्या पंथीजींनी पण पाली भाषेतनं मराठी पण शिकायला पाहिजे. पाली भाषा महत्वाचं आहे, पण पाली भाषेत जे तुम्ही शिकवता ते मराठी शिकवा ना, मराठीत पण असायला पाहिजे. त्यामुळे फक्त बंतेच्या भरोश्यावर मी कुठे गेले एवढं सांगतो, बंते हे जे गण आहे त्यांच्यावर टीका करत नाही. यांच्या भरोश्यावरती धर्माचं वाढ होणार नाही. जोपर्यंत आपल्या समाजातनं उपासक उपासिका तयार होत नाही तोपर्यंत धर्म वाढणार नाही. धर्म जर वाढवायचा असेल तर
करायला पाहिजे ते मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. आणि मी जे करतो ते बरोबर आहे असं माझं मी कधी मानत नाही. ही कोणीतरी सांगायला पाहिजे हे असं नाही असं सांगणारा कोण? आता सगळ्यात काय झाले, आपण सगळेच अंधभक्त झालेलो. कोणी काय आता अंधभक्त आणखी नाही झाले, व्हॉट्सअपवर सांगायलाच नको अरे बाबासाहेबांनी असं म्हणलं, गौतम बुद्धांनी असं म्हणलं. हे सगळं ऐकायला कोण होते त्यांचे? काय करायचं? व्हॉट्सअपला आले की आम्ही म्हणतो व्हॉट्सअप फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. पुढं काय? ऑथेंटिसिटी काय? रेफरन्स काय? काहीच नाही. आणि आपण पूर्णपणे बुद्ध आणि धम्मा जो आहे ते पण पूर्णपणे आपण करत नाही. बुद्ध आणि धम्मामध्ये पण काही लोक म्हणतात त्रुटी आहे वगैरे वगैरे, तेवढ्यात तज्ञ मी तर नक्कीच नाहीये. मी अजूनही मी धर्माच्या बाबतीमध्ये बालवाडीत होतो, पण आता आलो प्राथमिक शाळेत. अजून मला हायस्कूल करायचं, मग कॉलेज करायचं, मग युनिव्हर्सिटीला यायचं मला, म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये. ती जेवढे असेल आपण ते कार्य करायला पाहिजे. हा विहार असायला पाहिजे, नक्की असायला पाहिजे. विहाराला लावून एक लायब्ररी असायला पाहिजे, लायब्ररी पंथेनासाठी राहण्यासाठी एखादं घर असायला पाहिजे, हे असायला पाहिजे, रूम असायला पाहिजे, या 3 गोष्टी असायला पाहिजे. विहार पाहिजे, लायब्ररी पाहिजे, तिथे बनते पाहिजे, बनतेमध्ये सांगणार पाहिजे. फक्त आणि काय झालं, बनते लोकांच्यावर मठाधीश झाले जातात. एखादा फिक्स झाले हालतच नाही. कुठल्या बनतेची घ्या, कुठे झालं की मला असं वाटतं की बनतेची फक्त 6 महिने एका विहारात राहिलं पाहिजे, पुढील याच्यामध्ये जायला पाहिजे. हे आचारसंहिता बनवणार कोण? पाली भाषामध्ये हे जे करत असताना अभ्यासक्रम तुम्ही जेव्हा तयार करणार आहात त्या गोष्टीमध्ये काही आचारसंहिता पण तयार व्हायला पाहिजे. तरच आपण डिसिप्लिन मध्ये धर्म शिकू इच्छिणार आहेत, शिकून आपण पुढे जाणार आहोत. सांगण्यासारखं बोलण्यासारखं अजून मला प्रश्न विचारायचे होतं, पण अजून ते बनते का आल्यासारखं दिसत नाही. आज एसकाचे मात्र आमच्या बरोबरच असतात, त्यांना येता जाता आम्ही डोकं खाऊन हे अर्धा निर्मच करून टाकलेला असतो त्यांना. आपण बरोबर प्रश्न आम्ही विचारत असतो, त्यांना जमेल तेवढं उत्तर ते देत असतात, पण समाधानकारक उत्तर पाहिजे. बरोबर आहे की आता अजूनही आपण म्हणतो की काही गोष्टी अशा आहेत, शब्दप्रयोग बदलला पाहिजे, काही हे व्हायला पाहिजे. ह्याला हे करणारे कोण? म्हणून आता विद्यापीठ लेवलला तुम्ही जे पाली भाषा शिकवता, कोर्स वगैरे करायचं, मी पाली शिकलो म्हणण्यापेक्षा मला पाली भाषा समजलं अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी तयार करावे. आणि तयार करत असताना आता इथं जे चालू आहे शिवाजी विद्यापीठात पण चालूच आहे, पण त्या वेगळ्या पद्धतीने ते कोर्स तयार व्हायला पाहिजे. तयार होण्याकरता झगडणारा माणूस पाहिजे, दोन्ही पाहिजे बघा. आता आम्ही म्हणतो आम्ही एका लाईन आम्ही यायला पाहिजे, एका साईडने तुम्ही या, तर आल्यानंतरच आपण काहीतरी एकत्रितपणे उभं राहणार आहे. आता एकच माणूस काय करू शकणार आहे, एका दिशेने आपण काय करू शकणार नाही, सर्व दिशेने आपण जायला पाहिजे. तरच आपल्याला ह्या गोष्टी घडणार आहेत, घडवणे शक्य आहे. म्हणून मी आता जास्त याच्यामध्ये हे न जाता आता कुलगुरू साहेब बोलणार आहेत, नंतर दुसऱ्या सत्रामध्ये आले नाहीत, म्हणजे मला काही प्रश्न होते, प्रश्न मांडायचे होते, पण आता प्रश्न मांडून कुलगुरू साहेब का उत्तर देऊ शकत नाही, कारण ती पाली म्हणजे धम्माच्या बद्दल माझी प्रश्न आहे, त्यामुळे बनते जे आले नाहीत ते प्रश्न उपस्थित न करता पुढे ज्या वेळेला ते लोक भेटले त्यावेळेला प्रश्न मी रिझर्व ठेवतो आणि फार वेळ न घेता इथंच सांगतो. आणि तुमच्या ह्याही केल्याबद्दल सगळ्यांचे पेपर एकदा आभार आणि शुभाशय देतो तुम्हाला एवढ्यासाठी की बाबांनो ह्या पद्धतीने वरच्यावर व्हायला पाहिजे. आता जे तुम्ही परिश्रमात बनवलं आहे, प्रत्येक 3 महिन्याला एक परिश्रम व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये परफेक्ट एक विषय द्यावे, त्या विषयावरचेच तज्ञ बोलवायचे, त्या विषयावरतीच चिरपाड व्हायला पाहिजे त्या गोष्टीची, तरच लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि तर लोक आपले घेत राहतील आणि आपण तुम्ही कराल अशा पद्धतीने आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. जय भीम, नमो. धन्यवाद सर. पाली भाषेच्या संवर्धनासाठी आणि नव्या पिढीमध्ये पाली भाषा रुजवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत असे प्रतिपादन सरांनी केलं. तसेच पाली भाषेचे व धम्माचे महत्त्व सरांनी आपल्या मनोगतातून तिथे व्यक्त केलं. मी सरांना खरंच मनापासून आभार मानते की अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने एक खूप सुंदर संदेश आपण रुजवला की पाली भाषा ही जगली पाहिजे. आपण इतिहासात डोकावताना अनेक भाषा लुप्त झालेल्या बघतोय आणि आपली पाली ही कायमस्वरूपी आपल्यामध्ये राहिली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं सरांनी एक खूप चांगला संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. सर, आपण उद्घाटक म्हणून आपलं आमंत्रण जे आहे ते स्वीकारलं आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो की यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न नक्की करणार आहोत. सध्या विद्यापीठात
MA पाली हा अभ्यासक्रम सुरू आहे आणि सर्वात पहिला प्रयत्न आपण काय करू शकतो तर आपल्या जिल्ह्यामध्ये जो MA पालीचा अभ्यासक्रम आहे तो जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आणि दरवर्षी या अभ्यासक्रमाला आपल्यातील लोकांना ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त करणं. सर असेही म्हणाले की तज्ञ मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध होत नाही तर त्याचा बेस जो आहे तो या अभ्यासक्रमात आपल्याला नक्की उपलब्ध होईल जेणेकरून इथून पुढे भविष्य काळात असे पाली भाषेतले तज्ञ मार्गदर्शक आपल्या सर्वातून उभे राहतील. धन्यवाद सर. यानंतर वेळ झालेली आहे अध्यक्षीय मनोगतासाठी. आमंत्रित करते ज्यांच्या शब्दामध्ये दिशा असते आणि सकारात्मक कार्यात असतो प्रकाश असे अध्यक्ष आज आपल्याला लाभले आहेत. मी सन्मान्य कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार सरांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करते. सर्वांना सर्वप्रथम सविनय जय भीम. श्लोक आहे होळकर यांच्या स्मृतिचिन्हाला अभिवादन करून विचार मंचावरती उपस्थित असणारे सगळे सन्माननीय विचार मंचासमोरील सर्व आदरणीय आपल्या सगळ्यांचं या एक दिवसीय सेमिनार मध्ये स्वागत करतो. बऱ्याच वेळा माझ्यावरती सगळ्यांनी बोललेला सारांश सांगण्याची वेळ गेली कित्येक दिवसापासून येते आणि मला वाटतं तेच त्यांना उचित करतात. दिलेले सजेशन्स असतात त्याला शक्यतो होकार देणं हे काम या पर्टिक्युलर भाषणामध्ये करावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण ते करू. मला वाटते आजचे उद्घाटक सांगलीकर सर यांनी जे काही म्हटलं की आपल्याला पाली भाषा ही अगदी प्राथमिक शिक्षणापासून सुरू करायला हवी आणि तरच पाली भाषा आपण शिकू शकू. तुमचं म्हणणं खरंच बरोबर आहे. आणि ABCD ही लवकर सुरू झाली तर ती लवकर अवगत होती आणि त्या दृष्टीने आम्ही विद्यापीठामध्ये जर आमचे संचालक मला वाटतं संचालकांच्या पाठीमागे नेहमी असतं की तुम्ही UGचे प्रोग्राम सुरू करा आणि शक्य झालं तर पुढच्या वर्षी आपण UGच्या पाली भाषेचा लेवलवर शक्य आहे तर मला वाटतं आपण ते करावं आणि त्यामुळे डेफिनेटली पुढच्या वर्षापासून काही UGचे प्रोग्राम लिंग्विस्टिकमध्ये सुद्धा करणार लँग्वेजमध्ये करणार आहोत. त्यामध्ये एका भाषेचं ॲडिशनल कोर्स आपण चालू करू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी ज्या भाषा वापरल्या त्या कम्युनिकेटिव्ह लँग्वेज जी होती ती पाली होती, संस्कृत होती आणि त्यामुळं पाली किंवा संस्कृत भाषेमध्ये जो साठा ज्ञानाचा साठा किंवा संशोधनाचा साठा आहे तो आपल्याला परत कुठेतरी शोधावा लागेल आणि तो जर साठा आपण शोधला तर आज जे काही आपण नवीन संशोधन शोधतोय मला वाटतंय या एका कारणासाठी ज्यांनी MS पदवी घेतली MBBS MS त्यांनीही पालीचा कोर्स पूर्ण केला त्याला ते लक्षात आलं की या पाली भाषेमध्ये खूप काही ज्ञान लपलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं संस्कृत पाली असं किंवा मोडीलिपी सुद्धा पूर्णपणे संपत चाललेली आहे. मोडीमध्ये सुद्धा बऱ्याचशे ज्ञान हे लपलेलं आहे ते आपल्याला शोधावं लागेल. जसं आपण पुढे संशोधनात पुढे जातोय त्या संशोधनाबरोबर जो पूर्वीचा सपोर्ट आहे तो सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. अगदीच महत्वाच्या काही 2 दिवसामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या आपल्या देशासाठी घोषणाव आहे. आपण एन्व्हायरमेंटल कन्सर्न मध्ये बरेचसे विचार करतोय आणि त्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल व्हेइकल्स किंवा बऱ्याचशा गोष्टी इलेक्ट्रिकल वरती कशा कन्वर्ट करता याचा विचार करतोय. बऱ्याच वर्षापासून जगामध्ये इलेक्ट्रिकल व्हेइकल्स किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचा युटिलायझेशन हे मोठ्या प्रमाणावर कसं करायचं सुरू आहे. चायनामध्ये जवळजवळ 90% वाहनं ही इलेक्ट्रिकल व्हेइकल झालेली आहेत. US युरोपमध्ये झालेली आहे. भारतामध्ये आपल्याकडे काही वाहनं त्या पद्धतीने आलेत परंतु त्या सगळ्याला फार मोठा जो अडथळा होता तो म्हणजे लिथियम बॅटरी. रिचार्जिंग कपॅसिटी किंवा त्याला लागणारा वेळ हा फार लागत होता आणि अवेलेबिलिटी ऑफ लिथियम हे भारतामध्ये तर अजिबात नाही आणि त्यामुळं भारताला किंवा काही देशांना बाकीच्या देशावरती या लिथियमसाठी अवलंबून राहावं लागलं असतं आणि त्याचा गैरवापर सुरू झाला असता. परंतु मला वाटतं परवाची बातमी आहे आपल्या संशोधकांनी इंडिजिनस रिसर्च मधून
सोडियम बॅटरीचा शोध लावलेला आहे, जी बॅटरी 6000 mAh 6 सेकंदामध्ये रिचार्ज होते. आणि मला वाटतंय हे सुद्धा ह्या जुन्या ज्या काही माहिती आहे, पालेभाषा असेल, संस्कृत असेल, या भाषेचा शोध घेत असताना किंवा त्यामध्ये असणाऱ्या ज्ञानाचा वापर करून अशा प्रकारचे संशोधन झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की रसशास्त्र किंवा भस्म यासारखे जे काही त्याचे उपयोग, त्याचे फायदे आणि हाऊ टू गेट इट, या सगळ्या गोष्टी या पाली भाषेमध्ये, संस्कृतमध्ये या आणि मोडी लिपीमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत, जे आपण आजही वाचू शकत नाही किंवा त्याचं ज्ञान मिळवू शकत नाही. त्यामुळे पाली भाषा करायला पाहिजे. दुसरे अलीकडेच आज मला वाटतं मी व्हॉट्सअपवरती ते पोस्ट पाहिजे, आपण दुसरा की इन्व्हायरमेंटल कन्झर्नच्या बाबतीत फार सतर्क आहोत आणि वी टॉक अबाउट सोलार एनर्जी. तर सोलार एनर्जीमध्ये आपल्याला आता माहिती आहे की आपण सोलार पॅनल वापरतो, इन्व्हर्टर वापरतो आणि त्यातून ऊर्जा तयार होते. आजच व्हॉट्सअपला मी पाहिलेली बातमी न्यूजपेपरला बातमी टाइम्सला बातमी की गुजरातमध्ये एका तरुण संशोधकाने एक शोध लावला आणि तो कमर्शियलाइज केलेला आहे. 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. आणि त्या सोलार टाईल्स, आपण फुटपाथून चालतो त्या फुटपाथवरती या प्रकारच्या टाईल्स लावल्या. त्यांनी सुरुवात केली सोलार ट्री पासून आणि सोलार ट्री पासून सुरुवात करून सोलार ट्रीचा जवळ 10 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर आता त्यांच्याकडे. त्यांनी त्यामध्ये संशोधन पुढे करत आज ते सोलार टाईल्स म्हणजे या फ्लोअरवरती सुद्धा सोलार टाईल बसतील किंवा त्यांनी जे आतापर्यंत रिस्ट्रिक्शन होते की एकाच डायरेक्शन मध्ये तुम्हाला सोलार पॅनल बसवावं लागते, ते रिस्ट्रिक्शन बाजूला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते त्यामध्ये सक्सेसफुल झाले. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या फुटपाथवरून चालणार आहात ते फुटपाथवर सोलार एनर्जी जनरेट करू शकेल. आणि ही जी सोलार टाईल आहे ही प्लास्टिक, वेस्ट प्लास्टिक पासून तयार केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं हे काही ज्ञान आहे हे आपल्या जुन्या भाषामध्ये आहे लपलेला, ते आपल्याला फक्त परत उकरून काढायचे. जसं सोनं सुद्धा तुम्हाला खाणीतूनच उकरून काढावं लागतं, तसं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सुद्धा आपल्या पूर्वीच्या भाषेमध्ये जे आहे, मोडी लिपीमध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आणि त्यामुळं अशा प्रकारचे ज्या भाषा आहेत त्या भाषांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून घेतला पाहिजे. अगदी UG पासून अगदी सेकंडरी पासून ज्युनियर KG किंवा तिथे आपल्याला ते करता येणं शक्य आहे की माहित नाही, परंतु सेकंडरी आणि हायर सेकंडरी इथे प्राथमिक शिक्षण द्यायला हरकत नाही. जसं आपण मुळाक्षर ABCD ही प्राथमिक आणि उच्च माध्यमिकला जसं त्याचं ज्ञान वाढवत जातो त्या पद्धतीनं तिथं सुरुवात केली तर आपण मला वाटते ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणता येतील. राहिला प्रश्न रिसर्चचा, ही भाषा तशी बऱ्यापैकी लोक पावलेली भाषा आणि त्यामुळं त्या विषयामध्ये पारंगत असणारे ज्यांना UGCच्या नियमानुसार त्यांना रिसर्च सुपरवायझर म्हणून त्यांना रिकग्नाइज करता येईल अशी परिस्थिती सध्या तरी नाही. परंतु त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे पाली भाषा किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यामुळं जर UGCने त्याच्या त्या काही चेंजेस केले तर इमिनंट प्रोफेसर किंवा अशा प्रकारच्या प्रोफेसरला तिथे रिसर्चचे परमिशन जरी अनुमती जर मिळाली तर मला वाटतं ही सुरुवात होऊ शकेल. जसं आज आपण AI किंवा मशीन लर्निंग याच्यामध्ये कोणीही पारंगत नाही, आपण तिथे त्यांना परमिशन देतो, तिथे रिसर्च सुपरवायझरला परमिशन देतो, शिक्षकांना मान्यता देतो, शिक्षकांना शिकवण्याची मान्यता देतो. त्याचप्रमाणे मला वाटतंय या भाषेमध्ये जरी सुपरवायझर किंवा त्या पर्टिक्युलर भाषेमध्ये डिग्री नसेल, PhD नसेल तरी सुद्धा त्यांना एक्सेप्शनल केसेस म्हणून जर समजा UGCने मान्यता दिली तर सोलापूर विद्यापीठ पहिलं विद्यापीठ असेल जिथे पाली भाषा संस्कृत भाषेमध्ये रिसर्च सुरू करेल, PhD सुरू करेल. आणि याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर याविषयी राजभवनी बरेच दिवस पाठलाग केला म्हणायला हरकत नाही. अगदी गच्ची पकडण्यापर्यंत राजभवनी प्रयत्न केले. त्यामध्ये सुरुवातीला थोडं हेजतच होता, कारण महाराष्ट्र शासन ही आता कुठल्याही अध्यासन केंद्राला फायनान्शियल सपोर्ट देत नाही. सोलापूर विद्यापीठामध्ये
2 अध्यासन केंद्र मिळाले, त्याला 3,03 कोटी रुपयाचा निधी कॉर्पस म्हणून देण्यात आलेला आहे. आणि त्या कॉर्पस मधून जे काही व्याज येईल त्या व्याजामधूनच ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील त्या आपल्याला करायच्या. आता सर्वसाधारण विचार केला तर 3 कोटी रुपयाचे 6% व्याजाने 18 लाख रुपये वर्षाचे होतात. या 18 लाखामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा, वर्कशॉप, सेमिनार अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. परंतु जोपर्यंत त्या विषयामध्ये रिसर्च होत नाही तोपर्यंत त्याची डेप्थ आपल्याला समजू शकणार नाही. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी जे काही इव्हन पुण्यश्लोक काहीच्या ओळखर अध्यासन केंद्र असो किंवा बसवेश्वर अध्यासन केंद्र असो, या सगळ्यांना मी ते सांगतो 3 कोटी रुपये मिळाले, परंतु त्याच्यावर आपण थांबून चालणार नाही. याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला ऍटलीस्ट 1 किंवा 2 रिसर्चर तोपर्यंत आपण अपॉइंट करत नाही, रिसर्च गाईड करणारे लोक अपॉइंट करत नाही, तोपर्यंत त्या पर्टिक्युलर विषयाचं मुळापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. आणि त्याच पद्धतीने मला वाटतं मी राजाभाऊने ते सांगितलं की आपण 2 आणि 3 कोटी उभे करू नका. आपल्या करायचं 150 कोटीचं सेंटर उभं करा, ज्यामध्ये फॉरेनचे रिसर्चर सुद्धा आमच्याकडे रिसर्च या बाबतीत करायला आले पाहिजेत आणि त्यांना लागणारे पैसे आपल्याला या माध्यमातून देता आले पाहिजेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर असेल, अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर असेल किंवा मला वाटते छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र रिसर्च सेंटर असेल, या तिन्ही रिसर्च सेंटरला विद्यापीठाने जरी मान्यता दिली असेल, विद्यापीठाच्या फंडातून मान्यता दिली असेल, तर ती तोकडी आहे, ती सफिशियंट नाही. आणि जर आपल्याला दूरगामी विचाराने काम करायचं असेल तर मला वाटते याचं रिसर्च सेंटर मध्ये कन्व्हर्शन झालं पाहिजे आणि ते सेल्फ सस्टेनेबल असलं पाहिजे. परावलंबी असून त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे मला वाटते मी राजाभाऊंना परत एकदा विनंती करेन, मी तुमच्याबरोबर डेफिनेटली आहे. आपण राज्य सरकार, केंद्र सरकार आणि लोकसहभाग, अगदी सगळ्याच गोष्टी सरकारवरती विसंबून राहून चालणार नाही. सगळ्याच गोष्टी त्यांनीच केल्या पाहिजेत अजिबात नाही. आपण सगळ्यांनी समाजामधून सुद्धा अशा प्रकारचा निधी आपल्याला उभा करता आला तर मला वाटते ते खूप चांगलं होईल. आणि निधी पैशाच्या स्वरूपात न घेता इनकाईट जर घेतला तर मला वाटतं बोट दाखवणं लोकांचं कमी होऊ शकतं आणि त्याचा सदुपयोग होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळा आपण एखादा प्रपोजल तयार करतो त्यावेळी असणारा खर्च, त्यावेळेची टोटल येणारा खर्च आणि तो ते जे प्रपोजल सुरू होण्यापर्यंत जो वेळ गेलेला असतात, त्यामुळे ते एस्केलेशन झालेलं असते, त्याची कॉस्ट वाढलेली असते, जवळजवळ दुप्पट कधी कधी होऊ शकतं. आणि मग असं विचार येतात की एक अमाऊंट मागितला आणि आता 2x कसा झाला, त्याच्यामध्ये कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत का, या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये तयार होऊ लागते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण फायनान्शियल कॉर्पोरेशन डेव्हलप करूच, परंतु त्याचबरोबर आपण समाजातून आणि सरकारकडून सुद्धा इनकाईट जर गोष्टी आपण घेतल्या, इमारत असेल किंवा कॉर्पस तयार करून त्याच्यावरती आमच्या रिसर्च सुपरवायझरच्या सॅलरी असेल, ऑनरिनम असेल, रिसर्च सुपरवायझर, रिसर्च फेलोजना फेलोशिप असेल, तर मला वाटतंय या प्रकारच्या अध्यासन केंद्रातून किंवा सेंटरमधून चांगल्यापैकी रिसर्च येऊ शकेल आणि डेप्थ पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मला वाटतंय आमचा नेहमी असाच प्रयत्न राहील की जे काही रिसर्च सेंटर करायचे, अध्यासन केंद्र करायचे, ते अगदी तुटपुंज्या आर्थिक गोष्टीवर व्हायला नको. ती झाली तर फार मोठ्या प्रमाणावर व्हावे लागते आणि त्याप्रमाणे नेहमी माझे हात पसरलेले. मला सांगायला आनंद आहे की मी ज्यांच्याकडे हात पसरले त्यांनी माझ्या उजवीमध्ये 4 दाणे तरी टाकले. अगदी आलेला सांगायला अगदी बालाजी अमायन्सने आम्हाला आमच्या विद्यापीठाला उद्यम, आमच्याकडे सेक्शन 8 कंपनी आहे, त्या कंपनीसाठी किंवा उद्यमसाठी एक बिल्डिंग उभी करून देण्याचं मान्य केलं आणि त्याचा सर्व्हे सुरू. त्याचबरोबर आपल्याकडे प्रिसिजन इंडस्ट्रीज आहे, त्यांनी सुद्धा इन्क्युबेशनसाठी एक बिल्डिंग देण्याचं मान्य केलंय. पण या गोष्टी 1 वर्षात नाही होणार, ह्या ओव्हर द पिरियड, कारण त्यांच्या असणाऱ्या शेअर फंडामध्ये एकदा होऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही संस्थांनी आपल्याला पुढच्या 3 वर्षामध्ये या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देण्याचं मान्य केलंय. आणि त्यामध्ये पहिली सुरुवात झालेली ती अशी आहे की विद्यापीठाला आज 20 वर्ष होऊन गेली. 20 वर्षामध्ये आमच्या विद्यापीठाला साधी छोटीशी बस नव्हती. आम्ही ज्यावेळी रेड्डी साहेबांच्याकडे गेलो आणि चहा पित असताना
मी सहज विचारले की रेजिस्टर आम्हाला आमची मुलं स्पोर्ट्सला बाहेर पाठवतो किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीला बाहेर पाठवतो, पण प्रत्येक वेळी त्यांना रिझर्वेशन मिळण्याचे फार मोठे प्रॉब्लेम येतात आणि ते चांगली गोष्ट नाही. परंतु अशी एक गोष्ट घडली की आमचे खेळाडू ज्यावेळी अमृतसरला निघाले होते स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, त्यांना जवळजवळ एक दिवस स्टँडिंगने प्रवास करावा लागला, त्यांचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं नव्हतं. अशा गोष्टी ज्यावेळी आम्ही या लोकांच्या समोर मांडल्या तेव्हा त्यांनी इमिडिएटली पुढे आले की म्हणजे आम्ही आमच्या समोरकडून एक बस तुम्हाला देऊ आणि ती बस आमच्या विद्यापीठामध्ये आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरी बस सुद्धा लवकरच माझ्या विद्यापीठामध्ये येईल आणि ती सुद्धा प्रेसिडेंट फाउंडेशनने ती बस आपल्याला देऊ केलेली आहे. त्यामुळे मला वाटतंय अशा प्रकारच्या आपण सगळेच, आपण मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आहात, सिनेटचे सदस्य आहात, आपण व्यवस्थापनाचा एक भाग आहात आणि आपण व्यवस्थापनाचे सगळे जे लोक आहात 30-35 लोक, प्रत्येकाकडे एकाकडे जर हात पसरला तर विचार करा किती गोष्टी होऊ शकतात. मी गव्हर्नमेंटकडे नेहमीच हात पसरत असतो, गव्हर्नमेंटचा पाठलाग नेहमीच करत असतो. त्यामुळे मला वाटते एक गोष्ट राजाभाऊने सांगितली की पाली विषयाला पूर्वी समाज कल्याण विभागाकडून स्कॉलरशिप अवेलेबल होत नव्हत्या, परंतु जवळजवळ वर्षभर त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी केल्यानंतर त्या पाठपुरावाला यश आलं आणि सोलापूर विद्यापीठामध्ये जे काही प्रोग्राम्स आहेत, पूर्वी फक्त 5 प्रोग्राम्सला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म समाज कल्याण ऍक्सेप्ट करत होतं, परंतु बाकीच्या कुठल्याही प्रोग्रामला ज्यांनी ऍडमिशन घेतलेल्या त्या विद्यार्थ्यांना त्याचे फॉर्म ऍक्सेप्ट केले जात नव्हते. त्यामुळे ते सरकारी ज्या सुविधा आहेत, स्कॉलरशिपच्या सुविधा आहेत, त्या सुविधा किंवा ट्युशन फीच्या व्यवस्थेच्या ज्या सुविधा, त्या सुविधापासून वंचित राहावं लागत होतं आणि तेच प्रोग्राम ज्यावेळी बाकीच्या कॉलेजमध्ये सुरू होतात, जे अभ्यासक्रम विद्यापीठाने ठरवून दिले आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप मिळत होती. आणि या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं गेल्या वर्षी सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाले. त्यामुळे वी आर शुअर की या स्कॉलरशिप मिळतात. परत आपल्या माध्यमातून आपले पालक असतील, आपले शेजारी कोणी असतील, त्यांना हे आपण एक दूत म्हणून, विद्यापीठाचे दूत म्हणून हे कळवायला हरकत नाही की विद्यापीठामध्ये सुरू असताना कुठलाही प्रोग्राम त्याला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला समाज कल्याणच्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. गेल्या वर्षी आमच्या ऍडमिशन मध्ये डबल वाढ झाली. यावर्षी माझी अपेक्षा आहे की आम्ही ओव्हरफ्लो होऊ आणि ते होईल. कारण या अशा प्रकारच्या सुविधा जर मिळाल्या तर मला वाटतंय विद्यार्थ्यांना थोडं कम्फर्टेबल होईल. त्याचबरोबर अध्यासन केंद्र चालू राहतील, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी चालू राहतील. परवा पुण्यश्लोक कायदे होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्त राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब हे आले होते आणि त्यावेळी मंचावरून दादाने एक प्रश्न केला की तुम्ही फक्त इमारती बांधणार की कोर्स वाढवणार. त्यामुळे मला वाटतं राजाभाऊ त्या सभागृहात त्यांनी सांगायला हरकत नाही. आम्ही यावर्षी 18 नवीन प्रोग्राम चालू करतोय. त्यामध्ये 8 प्रोग्राम इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे आहेत. बीटेक इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, बीटेक इन केमिकल टेक्नॉलॉजी, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन डेटा सायन्स, बीटेक इन सायबर सिक्युरिटी, बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे आणि बीटेक इन फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे 8 इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी प्रोग्राम आपण या वर्षापासून AICTEच्या अप्रुव्हल सहित लॉन्च करत आहोत. आणि त्यामुळे मला वाटते ही गोष्ट सुद्धा आपण आपल्या पालकांना आणि आपल्या संपर्कात असणारे जे काही पालक आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली उत्तीर्ण झाले, त्यांनी CET दिलेली आहे, MSCET, त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हरकत नाही, जेणेकरून विद्यापीठातले हे जे प्रोग्राम आहेत या विद्यापीठाच्या प्रोग्रामला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळू शकेल. अशा प्रकारचेच आपण UGचे प्रोग्राम बरेचसे चालू केलेत. गेल्या वर्षभरामध्ये आपण जवळजवळ 22 पदवीचे उपक्रम चालू केलेत, पदवीचे प्रोग्राम चालू केलेत. मास्टर्सचे जवळजवळ 4 प्रोग्राम चालू केलेत. त्याचबरोबर 2 प्रोग्राम असे जिथे जवळजवळ 6 महिन्याची अप्रेंटिसशिप हे विद्यार्थ्यांना मिळू शकते. म्हणजे तुम्ही शिकताना तुम्हाला पगार मिळतो आणि ती अप्रेंटिसशिप तुमच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च काढू शकते. एवढी अप्रेंटिसशिप त्या प्रोग्राम मध्ये आहे आणि ती आहे बॅचलर इन बँकिंग अँड फायनान्स अँड इन्शुरन्स आणि दुसरं आहे BCom इन फायनान्स अँड बँकिंग अँड इन्शुरन्स
आणि दुसरी जी जो प्रोग्राम आहे तो आहे मला वाटते मॅनेजमेंट बीबी नाही बॅचलर इन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी अश्युरन्स हे 2 प्रोग्राम त्याला आपण अप्रेंटिसशिप एम्बेडेड प्रोग्राम त्याला म्हणतो ते प्रोग्राम आहे. त्यामध्ये साधारणतः 9,000 रुपये प्रतिमाह अशा प्रकारचे फेलोशिप अवेलेबल आहे. जर 6 महिन्यात जर 9,000 रुपये प्रमाणे विचार केला तर तुम्ही 3 वर्षांसाठी जो काही तुमच्या ट्युशन फीचा खर्च करणार आहे तो पूर्ण खर्च तुमचा निघू शकतो. त्यामुळे तुमचं ते ग्रॅज्युएशन शिक्षण फ्री होऊ शकतं. मला वाटतं या गोष्टीचा आपण आपल्या पालकांना आपल्या संपर्कात असलेल्या सगळ्या पालकांना त्याची माहिती देणं गरजेचं आहे. विद्यापीठामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण चालू करतोय. पॉसिबली पुढच्या वर्षापर्यंत मध्यापर्यंत आपण नवीन प्रशासकीय भवनामध्ये जाणार आहोत आणि त्याचबरोबर एक पर्यावरणाचं भान ठेवून आपण विद्यापीठामध्ये एक मोहीम राबवलेली आहे आणि ती मोहीम म्हणजे 5 लाख वृक्ष लागवड पुढच्या 5 वर्षांमध्ये. याचा सुरुवात म्हणून मला वाटते शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा जन्मदिवस हा साजरा करत असताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे अटलीस्ट 63 वृक्षारोपण करा. आम्ही ते 63 वरती न थांबता आम्ही 63,000 वृक्षारोपण कंप्लीट झालेलं आहे आणि ते 63,000 वृक्ष लागून निघाले त्याची जोपासना चालू आहे. आमचा संकल्प 10 वर्षे साधारणतः 1.5 लाख ॲडिशनल वृक्षारोपण करावं. त्यासाठी जी पूर्वतयारी जी असते खड्डे असतात ठेवणं रोपं स्पेसिफिकली मिळणं आम्हाला समाजाच्या बऱ्याचशा होतकरी लोकांनी दानशूर लोकांनी आतापर्यंत 10,000 रोपं दिलेली आहेत. तरी 10 नाही साधारणतः कालचा जो आकडा आहे तो साधारणतः 22,000 22,000 रोपं आमच्या कॅम्पसमध्ये आलेली आहेत. मी आपल्याला या माध्यमातून परत एकदा रिक्वेस्ट करेन आपण आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या वया एवढी झाडं आमच्या विद्यार्थ्यांना दान करा. आम्ही ती सांभाळू आणि तुमचं झाड तुम्ही कधीतरी कॅम्पसमध्ये येऊन पहा हे झाड आमचं आहे आणि जे झाडं तुम्ही द्याल ते झाड आम्ही राहून त्याला शक्य झालं तर आम्ही तुमचं याने हे दान केलं असं कुठेतरी ते नमूद करून ठेवू जेणेकरून तुम्ही ते झाड जगलंय की नाही जगलं हे पाहायच्या निमित्ताने तरी तुम्ही विद्यापीठात या आणि विद्यापीठाचं फुटफॉल वाढेल. जोपर्यंत विद्यापीठामध्ये फुटफॉल वाढत नाही तोपर्यंत विद्यापीठाची ग्रोथ नाही आणि इनडायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट हा आमचा प्रकार आम्ही शोधलेला आहे. त्यामुळं परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण वाढदिवस सोडा. बऱ्याच वेळा आमच्यासारख्या आमच्या वयात जे लोक आहेत त्यांचे वाढदिवस हे पेपरवरचे वाढदिवस. आमच्या गुरुजींनी जे वाढदिवस लिहिला तो आमचा वाढदिवस. मला कालचा 1 तारीख आहे की सामूहिक विवाह प्रकार असतो सामूहिक वाढदिवस अशा प्रकारचा होतो. काल माझे जवळजवळ 27 क्लासमेट हे काल रिटायर झाले. त्यामुळे अशा प्रकारचे राहतील आणि तुम्हाला जर डिस्कस करायचं नसेल तरी तुम्ही एक अमाऊंट नंबरची रोप आम्हाला देऊ शकता. आम्ही तुम्हाला विचारणार सर तुमचा वाढदिवस कुठला कधी पण आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करतो की आपण आम्हाला रोपं द्यावं जे सांभाळण्याचं काम आमचं आहे. म्हणजे फक्त आमच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच नाही तर विद्यापीठाने जे दत्तक म्हणून 2 खेडे घेतले आपल्या जवळची त्या खेड्यामध्ये सुद्धा आपण वृक्ष लागवड करणार आहे. परवाच मी त्यांच्या आदल्या दिवशी किरजला गेलो होतो. किरजच्या ग्रामपंचायतीचा तसंच एक उपक्रम हाती घेतलाय आणि ते यावर्षी 1 लाख वृक्ष लागवड करायची आहे. जे गावठाण आहे किंवा जे रस्ते आहेत ते रस्त्यावर जोडतात. मला वाटतंय जे काही महान पुरुष त्याने जे काही काम केलं त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे वृक्षारोपण. अहिल्याबाईंनी सुद्धा खूप झाडाची लागवड केली की एवढ्यासाठी की लोकांना जे काही वारकरी आपले आहेत ते वारकरी रस्त्याने येताना त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये 2 मिनिटं कुठे विश्रांती घेता यावी म्हणून रस्ते रस्त्याने खूप झाडं लावली होती. आता सगळेच रस्ते कॉन्क्रीटचे झाले. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला ते झाडं लावणं गरजेचं आहे. नाहीतर अनवाणी तिथे चालणं शक्यच नाही. डांबरी रस्त्यावर थोडं तरी 4-4:30 नंतर ऊन कमी झालं की चालणं शक्य होतं पण आता या सिमेंटच्या रस्त्यावरती संध्याकाळी 6 नंतर सुद्धा चालणं शक्य नाही कारण ते लवकर थंड होतं. आता हे थंड करण्यासाठी आपल्याला चांगला पर्याय शोधला पाहिजे आणि याच बरोबर आपण जे गेले कित्येक वर्ष 2 दशक आपण हळूहळू अगदी आता लहान मुलाच्या बागेमध्ये वॉटर बॅग देतो आणि वॉटर बॅग द्यायचे आपण घरचं पाणी देत नाही. तेही परत वॉटर बॉटल मधलं कुठेतरी पाणी ट्रान्सफर करून ती बॉटल आपल्या मुलाच्या
बागेमध्ये टाकत असतो. आपण घरातून बाहेर पडताना, प्रवासाला बाहेर पडताना पहिलं काय बघतो तर पाण्याची बॉटल बरोबर आहे की नाही, किंवा मग बाहेर सुद्धा पाणी आपण विकत घेतो. मला वाटते आपण त्या परिस्थितीची त्यावेळी ती वाट पाहू नये की आपल्याला ऑक्सिजनची बॉटल विकत घ्यावी लागते. आणि ते दिवस फार लांब नाही. जर आपण आता प्रिकॉशनल मेजर घेतले नाही तर ते दिवस फार लांब नाही. कारण पाण्याची आपण परिस्थिती बघितली, आज पाण्याची किंमत दुधापेक्षा जास्त आहे. मला वाटते ऑक्सिजनची तशीच अवस्था होऊ नये. त्यामुळं ऑक्सिजन आपला वाढवायचा असेल तो फुकट आहे, जे निसर्गाने आपल्याला फुकट दिलेलं आहे. पाणी सुद्धा निसर्गाने आपल्याला फुकट दिलं, त्याचा अपव्यय आपण खूप केला. असाच अपव्यय आपण जर ऑक्सिजनचा करत गेलो तर मला वाटते परत प्रत्येकाच्या पाठीवरती खिशामध्ये ऑक्सिजन बॉटल दिसणं फार लांब नाही. त्यामुळं आपण आत्ताच पुढे जागा व्हायला हरकत नाही. मला वाटते शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या 2 वर्षामध्ये जे तापमान आहे, पृथ्वीचं तापमान हे 1.5 डिग्री वाढणार. आणि ज्या दिवशी 48 डिग्री क्रॉस होईल त्याच्यानंतर जीवित राहणं शक्य नाही. 50ला तर शक्यच नाही, पण 48ला सुद्धा 48 डिग्रीला सुद्धा आपल्याला जिवंत राहणं फार अवघड जाईल. आणि म्हणून मला वाटतंय या सगळ्यांचा धोका लक्षात घेऊन आपण वृक्ष लागवड करायला हरकत नाही. कारण तोच एक मार्ग आपल्या सगळ्यांना पॉसिबल आहे, जो आपण सगळेजण करू शकतो, ते आपण सगळ्यांनी करावा. तुम्ही आमच्याकडे झाडं द्या देऊ नका, तुमच्या घराच्या समोर झाडं लावा. जो सार्वजनिक रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला जे नाले असतात त्या नाल्यामध्ये वृक्ष लागवड करा. आणि ते नुसतं लावू नका, त्याला जगवणं गरजेचं. तुम्ही फक्त 1-2 वर्ष त्या रोपाला जर जगवलं तर मला वाटतं नंतर तुम्हाला जगवायची गरज नाही, ते झाड तुम्हाला जगवतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी या प्रकारे प्रतिज्ञा करायला हरकत नाही. शुभ दिवस आहे, या शुभ दिवशी आपण ही प्रतिज्ञा करूया. आपण 48 वर्षात एक तरी झाड लावू आणि एक तरी झाड जगू. आणि ज्या दिवशी जगवलं झाड 2 वर्षांनी होईल त्याच्यानंतर दुसरं झाड लावू. आणि शिल्लक असली तुमची रोपं आम्ही घ्यायला तयार आहोत. आजूबाजूची खेडी सुद्धा आम्हाला हिरवळीने नटवायची आहे. आणि ती जी हिरवळ आहे ती पाहायला आपल्या सगळ्यांना विद्यापीठात मी आत्ताच आमंत्रित करतो. तेव्हा आपण विद्यापीठात या आजच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे वक्ते आहेत, तेही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहेत. मला वाटतं मला काही कार्यक्रमामुळे मला थांबता येणार नाही. अदरवाईज इथे जे विचार आहेत ते ऐकायला खरंच आवडलं असतं, परंतु ते शेड्यूल फिक्स आहे त्याच्यामुळे मला थांबता येणार नाही. पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आमचे दूत म्हणून, विद्यापीठाचे दूत म्हणून काम करा, एवढीच फक्त इच्छा आपल्याकडे व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सांगलीकर साहेब आले, बनते साहेब आले, त्यांचे विद्यापीठाच्या तर्फे आभार मानतो. आणि या आयोजकांचे खरंच शाबासकी द्यायला हरकत नाही की त्यांनी विद्यापीठाच्या परिसरात बाहेर येऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे डेअरिंग केले. कारण यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात, शाबासकी द्यायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित आहे की पैशाशिवाय काय होत. त्या कांबळे सरांनी अगदी स्पेसिफिकली नमूद केलं की पाली भाषेचे माजी विद्यार्थी यांनी त्याला खूप मोठा आर्थिक सहाय्याचा हातभार लावला. त्या पाली भाषेच्या माजी विद्यार्थ्यांचं अभिनंदन, आभार. आणि आपला लोक असाच राहो जेणेकरून पाली विभाग हा असाच वृद्धिगत होत राहील. आणि परत पुढच्या वर्षी किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषद भरवणार आहे त्यावेळी मला वाटतं या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा परत एकदा सत्कार करायला हरकत नाही, जेणेकरून सगळ्याला माजी विद्यार्थी आहेत ते लक्षात येईल. आज मला यामध्ये कोण माजी विद्यार्थी मला काही ओळखत नाही, त्यामुळे मला वाटते तशा प्रकारचा मेळावा सुद्धा आपण भरवायला हरकत नाही, जेणेकरून सगळे जॅकेटवाले आजी माझी विद्यार्थी. आजी माझी दोन्ही आहे. आजी कधी माझी होती तेवढे आजीने पुरस्कार घेतला, पुढाकार घेतला, माझीला कन्व्हिन्स केलं की बाबा आपण काहीतरी करतोय. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि असंच आपण पुढे जात राहू. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक प्रकाश अंगणवार सर. खरं तर विद्यापीठात एक द्रष्टे पालक लाभलेले आहेत असं मला एकदा म्हणायला हरकत वाटत नाही. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांच्या कार्यक्रमात
विभाग असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन असेल किंवा मूळ घातलेलं जे अभ्यास केंद्र असेल आणि एकंदरीतच आपलं जे विद्यापीठ असेल ते नक्कीच अधिक बहरेल अशी अपेक्षा इथे व्यक्त करते. आणि सरांनी नमूद केल्याप्रमाणे पर्यावरण जतन संरक्षणाचा संदेश देतच आज आपण सत्कारासाठी वृक्षाचं जे रोप आहे ते मान्यवरांना इथे दिलेलं आहे. बोधी वृक्ष फाउंडेशनच्या वतीने ती रोपं आयोजकांना देण्यात आली होती, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. धन्यवाद. आभार शब्दात व्यक्त करणे खरं तर एक आव्हानच असतं, तरी देखील ही प्रतिसंवेदनेची अभिव्यक्ती अत्यावश्यक आहे. प्रत्येक यशस्वी कार्यक्रमामागे अनेक ज्ञात अज्ञात हातांचं योगदान असतं. त्या सर्वांप्रती आभार मानण्यासाठी आमंत्रित करते माननीय डॉक्टर औदुंबर मस्के सरांना. आजच्या पाली भाषा परिसंवादासाठी धम्मदेसना देण्यासाठी सांगलीवरून इथपर्यंत आलेले आपले परमपूज्य बंदे यशकशपान यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ सर्वदे यांचं मी विशेष आभार मानतो. याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट चंद्रकांत सांगलीकर आणि प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर विजय मोहिते यांचेही मी आभार व्यक्त करतो. या अध्यासन केंद्राचे आणि या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर आणि प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांचाही मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रमुख लीड घेणारे आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर उत्तम कांबळे सर आणि विजयकुमार झुमरे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या आमच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेले आहेत आणि विशेषतः आर्थिक सहयोग दिलेला आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. विशेषतः आमच्या मेडिकल कॉलेजमधून बऱ्याच डॉक्टरांनी याला आर्थिक सहयोग दिलेला आहे. मी थोडीशी नावं वाचून दाखवतो. डॉक्टर प्रदीप कसबे, डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, डॉक्टर शुक्लधन रोडे, डॉक्टर संचित खरे, डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, डॉक्टर बाबू उबाळे, डॉक्टर वैभव लाते, डॉक्टर सुधीर सर्वदे आणि डॉक्टर कुंदन गाबळे यांनी 5,000 रुपये प्रत्येकी अर्थसहाय्य केलेलं आहे या कार्यक्रमासाठी. आणि यासोबतच इतरही बऱ्याच डॉक्टरांनी 1,000, 2,000, 3,000 दिलेले आहेत. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे साधारण लाखापर्यंत आम्ही उभा करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि प्रथम सत्र इथं संपलं असं जाहीर करतो अध्यक्षांच्या परवानगीनं. कुणीही उठून जाऊ नये. सगळ्यांची जेवणाची भोजनाची सोय केलेली आहे आम्ही. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्र सुरुवात